नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 6.1 क्वेश्चन नंबर 13 चेक द इंजेक्टिव्हिटी अँड सर्जेक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स। येथे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, तर हे फंक्शन इंजेक्टिव्ह आहे का सर्जेक्टिव्ह आहे हे आपल्याला चेक करायचं आहे। त्यासाठी इंजेक्टिव्ह म्हणजे काय आणि सर्जेक्टिव्ह म्हणजे काय आपण हे समजून घेऊ। फंक्शनचे दोन प्रकार लक्षात ठेवा। फंक्शन्स दोन प्रकार आपल्याला आहेत येथे। एक प्रकार आहे इंजेक्टिव्ह फंक्शन आणि दुसरा प्रकार आहे सर्जेक्टिव्ह फंक्शन। इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह इंजेक्टिव्हला आपण 1 to 1 किंवा 1-1 असंही म्हणतो। 1-1 फंक्शन म्हणजे काय इंजेक्टिव्ह फंक्शन, आणि सर्जेक्टिव्हला आपण ऑन टू फंक्शन म्हणतो। सर्जेक्टिव्ह म्हणजे ऑन टू फंक्शन, ऑन टू सर्जेक्टिव्ह, 1-1 इंजेक्टिव्ह, 1-1 किंवा 1 to 1। 1-1 म्हणजे हा एक डोमेनचा सेट, हा को डोमेनचा सेट, डोमेनचा सेट हा आहे, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, आणि हा सेट आहे को डोमेनचा, बरोबर आहे। येथे एलिमेंट असतील, सपोज ए बी सी डी, आणि येथे एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6। तर या डोमेनमधील प्रत्येक एलिमेंटला जर इमेज असेल, म्हणजे ए ची इमेज 1, बी ची इमेज 2, सी ची इमेज 3, डी ची इमेज 4। डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे, बरोबर आहे। प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे, तर आपण काय म्हणणार 1-1 म्हणजे प्रत्येकाची एक इमेज आहे, बरोबर आहे। असं नाही की याच्या दोन इमेज आहेत, प्रत्येकाला 1-1 इमेज आहे, म्हणजे आपण काय म्हणणार 1-1 फंक्शन किंवा इंजेक्टिव्ह फंक्शन। हे कसं आहे इंजेक्टिव्ह फंक्शन। इकडे जास्त एलिमेंट आहेत, इकडे कमी आहेत, परंतु डोमेनचा विचार करायचा आपल्याला इंजेक्टिव्हसाठी। इंजेक्टिव्ह फंक्शनसाठी डोमेनचा विचार करायचा, डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इमेज असायला पाहिजे। आणि सर्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये को डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इकडे प्री इमेज असायला पाहिजे। हा डोमेन आणि हा को डोमेन, डोमेन आणि हा को डोमेन। इंजेक्टिव्ह फंक्शनसाठी डोमेन महत्त्वाचा आहे आणि सर्जेक्टिव्ह फंक्शनसाठी को डोमेन महत्त्वाचा आहे। आता सपोज ए बी सी डी ई याप्रमाणे आहे 1 2 3 4 5, तर याची इमेज असायला पाहिजे, प्रत्येक एलिमेंटला इमेज असायला पाहिजे, प्रत्येक एलिमेंटला इमेज असायला पाहिजे। प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे, को डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे, म्हणजे काय सर्जेक्टिव्ह फंक्शन। आता इकडे एलिमेंट जास्तीचे असेल तरी चालेल को डोमेनसाठी, म्हणजे सर्जेक्टिव्ह फंक्शनसाठी, आणि इंजेक्टिव्ह फंक्शनसाठी इकडे एलिमेंट जास्त असेल तरी चालेल, डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटची इमेज असायला पाहिजे। इकडे को डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटची इमेज डोमेनमध्ये असायला पाहिजे। हे आहे सर्जेक्टिव्ह फंक्शन। याप्रमाणे हे दिलेलं फंक्शन इंजेक्टिव्ह आहे का सर्जेक्टिव्ह आहे, म्हणजे आपल्याला त्याची इंजेक्टिव्हिटी चेक करायची किंवा सर्जेक्टिव्हिटी चेक करायची। आता दिलेलं फंक्शन इंजेक्टिव्ह आहे का सर्जेक्टिव्ह आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे। फंक्शन कसं आहे, नॅचरल नंबरचं फंक्शन आहे, याप्रमाणे फंक्शन आहे। सॉल्व करूया। आधी हे समजून घ्या, हा डोमेनचा सेट आहे आणि हा को डोमेनचा सेट आहे। फंक्शन कसं आहे नॅचरल नंबरचा आहे, n to n, म्हणजे यामध्ये पण नॅचरल नंबर आहेत आणि यामध्ये पण नॅचरल नंबर आहेत, n to n। नॅचरल नंबर कोणते असतात, फक्त पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 7 8 याप्रमाणे नॅचरल नंबर, बरोबर आहे। आणि इकडे पण तेच नंबर असतील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याप्रमाणे, फक्त पॉझिटिव्ह नंबर म्हणजे नॅचरल नंबर। म्हणजे याप्रमाणे दोन सेट आहेत, हा डोमेनचा हा को डोमेनचा। फंक्शन कसं आहे f(x) = x², हा सेट x² आणि हा सेट f(x), म्हणजे एक्सच्या येथे आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू घेणार, तर x² ची व्हॅल्यू आपल्याला काय काय मिळणार आहे। एक्सची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर x² पाहिजे आपल्याला, 1चा स्क्वेअर 1, बरोबर आहे। एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 2चा स्क्वेअर 4 मिळेल आपल्याला, 3चा स्क्वेअर 9 मिळेल, बरोबर आहे।
या सेटमधील हा डोमेनचा सेट आहे, डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला स्क्वेअर आपल्याला या कोडोमेनमध्ये मिळणार आहे. या सेटमध्ये आपल्याला स्क्वेअर मिळत आहे, बरोबर आहे. 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, कारण नॅचरल नंबर आहेत, प्रत्येकाला आपल्याला स्क्वेअर मिळेल, बरोबर आहे. परंतु हे जे नंबर उरत आहेत 2, 3, 5, 6, 7 हे स्क्वेअर कशाचे असतील? कोणत्या तरी नंबरचे असतील, परंतु ते नंबर येथे आहेत का? नाही. म्हणजे याचं स्क्वेअर रूट 5चं स्क्वेअर रूट इकडे असायला पाहिजे. हा जर स्क्वेअर व्हायचा असेल, यातील प्रत्येक एलिमेंट स्क्वेअर असेल, याचं स्क्वेअर रूट इकडे असायला पाहिजे. पहा आता इकडे 9 आहेत, 9 3चा स्क्वेअर आहे, म्हणजे 9चं स्क्वेअर रूट 3 या सेटमध्ये आहे, बरोबर आहे. 9चं स्क्वेअर रूट इकडे आहे, 4चं स्क्वेअर रूट इकडे आहे, 1चं स्क्वेअर रूट इकडे आहे, 3, 2, 4, 6, 7 यांचे स्क्वेअर रूट इकडे असतील, बरोबर आहे. या सेटमध्ये असायला पाहिजेत. म्हणजे ते कसे येतील? ते नंबर पॉईंटमध्ये येतील. सपोज 2चं स्क्वेअर रूट काय येणार आहे? 1.41 म्हणजे पॉईंटमध्ये येईल. पॉईंटमध्ये नंबर असेल तर तो नॅचरल नंबर असेल का? नॅचरल नंबर आपले कोणते आहेत? 1, 2, 3, 4 याप्रमाणे. परंतु पॉईंटमध्ये यांचं स्क्वेअर रूट पॉईंटमध्ये येणार आहे. या डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला आपल्याला इकडे स्क्वेअर मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या सेटमधील प्रत्येक एलिमेंटला आपल्याला इमेज मिळत आहे. म्हणजे या सेटमधील प्रत्येक एलिमेंटची आपल्याला इमेज मिळत आहे. प्रत्येक एलिमेंटची मिळत आहे इमेज, डोमेनच्या एलिमेंटची. म्हणजे 1 to 1 1 1 फंक्शन, बरोबर आहे. म्हणजे इंजेक्टिव्ह फंक्शन आहे. आणि इकडले स्क्वेअर रूट पॉईंटमध्ये येतील. म्हणजे या प्रत्येक एलिमेंटला, कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज इकडे आहे का? नाही. इकडे असेल, परंतु ती नॅचरल नंबर नसेल. त्यामुळे हे जे फंक्शन आहे ते कसं आहे? इंजेक्टिव्ह आहे, सर्जेक्टिव्ह नाही. सर्जेक्टिव्ह आहे का? नाही. याचं सोल्युशन कसं लिहायचं? याचं सोल्युशन लिहिणार आपण. आपल्याला दिलेलं काय आहे? एफ हा सेट n to n आहे, गिवन बाय एफ ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर. ही कंडिशन आहे, बरोबर आहे. येथे आपल्याला काय करायचं आहे? एफ ऑफ x1 इक्वल टू एफ ऑफ x2 कन्सिडर करायचं आहे. लेट एफ ऑफ x1 इक्वल टू एफ ऑफ x2 दोन व्हॅल्यू इक्वल का दाखवायच्या? हा सेट डोमेनचा, हा कोडोमेनचा, बरोबर आहे. डोमेन कोडोमेन. एफ ऑफ x आणि इकडे x स्क्वेअर. नंबर कसे आहेत? हे पण नॅचरल नंबर आहेत, हे पण नॅचरल नंबर आहेत, बरोबर आहे. 1 व्हॅल्यू घेतली आपण तर आपल्याला स्क्वेअर काय मिळेल? हे x स्क्वेअर आहे. हा सेट x स्क्वेअरचा आहे, बरोबर आहे. x व्हॅल्यू 1 घेतली तर x स्क्वेअर 1 मिळेल. xची व्हॅल्यू 2 घेतली तर x स्क्वेअर 4 मिळेल. 3 व्हॅल्यू घेतली आपण तर 9, 4ला 16 याप्रमाणे, 5ला 25 याप्रमाणे आपल्याला मिळतील, बरोबर आहे. x1 हा जर एलिमेंट x1 घेतला तर हा काय असेल? एफ ऑफ x1. एफ ऑफ x म्हणजे काय? x स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे x स्क्वेअर इक्वल टू काय आहे? एफ ऑफ x, बरोबर आहे. जर आपण एलिमेंट x1 घेतला तर एफ ऑफ x1 असेल हा. ही व्हॅल्यू x2 घेतली तर ही काय असेल? एफ ऑफ x2 असणार आहे, बरोबर आहे. जर या दोन व्हॅल्यू इक्वल असतील तर या पण दोन इक्वल असतील, बरोबर आहे. येथे 3 असतील तर येथे 9 असतील, आणि येथे 3 असतील तर येथे पण 9 असतील. हे 9 9 इक्वल आहेत, म्हणजेच काय? हे 3 3 इक्वल आहेत. हे दोन इक्वल आहेत, म्हणजे हे दोन इक्वल आहेत. सपोज एफ ऑफ x इक्वल टू x प्लस 1 घेऊ आपण. एफ ऑफ x1 इक्वल टू x1 प्लस 1, बरोबर आहे. आणि एफ ऑफ x2 इक्वल टू x ऐवजी x2 घेऊ आता, x ऐवजी x2 प्लस 1. म्हणजे इकडे काय होईल? हे दोन इक्वल आहेत, म्हणजे हे दोन इक्वल होतील.
हे दोन इक्वल दाखवले आपण, तर हे दोन इक्वल होतील का? x1 + 1 इक्वल आहे x2 + 1. हे कॅन्सल होतील. 1 1 कॅन्सल होईल म्हणजे x1 = x2. म्हणजे आपण काय लिहिणार? येथे लक्षात ठेवा f(x1) = f(x2) असं आपल्याला लिहायचं आहे. असं लिहिल्यामुळे या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजेच काय? या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत म्हणजे x1 इक्वल आहे x2. बरोबर आहे. आता यांची आपण स्क्वेअरिंग करू. देअरफॉर x1² = x2². स्क्वेअरिंग केली आपण. आता आपण काय करू? x1² हे या साईडला आणू, x2² = 0 होईल. ही टर्म या साईडला आणली =0. बरोबर आहे. याची फॅक्टर काढू आपण. a² - b², x1 - x2 हा एक ब्रॅकेट आणि दुसरा x1 + x2, a - b, a + b, a - b, a + b याप्रमाणे. x1 + x2, परंतु नंबर कसे आहेत आपले? नॅचरल नंबर आहेत. n to n आहे. बरोबर आहे. म्हणजे हे नॅचरल नंबर आहेत, हे पण नॅचरल नंबर आहेत. येथे काय आहे? x1 आणि x2 नॅचरल नंबर आहेत. म्हणजे दोन नॅचरल नंबरचे ॲडिशन =0 येईल का? येथे अर्थ काय होतो? हा ब्रॅकेट =0 किंवा हा ब्रॅकेट =0. बरोबर आहे. परंतु हा ब्रॅकेट =0 होईल का? म्हणजे x1 + x2 ही व्हॅल्यू 0 येईल का? येणार नाही, कारण सर्व पॉझिटिव्ह नंबर आहेत. कोणत्याही दोन पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन केली आपण तर =0 येईल का? येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 0 येणार नाही. बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे x1 - x2 दोन नॅचरल नंबरची सबट्रॅक्शन 0 असू शकते. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण x1 + x2 ≠ 0. कारण काय लिहिणार आपण? सिन्स x1 आणि x2 हे काय आहेत? नॅचरल नंबर आहेत. यावरून काय मिळेल? x1 = x2. आपल्याला हे प्रूफ करायचं होतं. x1 = x2 याप्रमाणे येथे प्रूफ झालेलं आहे. येथे प्रूफ होते का? येथे प्रूफ होत नाही. म्हणजे x1 = x2 येत आहे, हे कॅन्सल होत आहे. बरोबर आहे. त्यामुळे x1 = x2 हे प्रूफ झालेलं आहे. ही जर कंडिशन x1 = x2 असेल तर प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे. म्हणजे देअरफॉर f इज अ इंजेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे प्रत्येकाला इमेज आहे. हे फंक्शन कसं आहे? 1 1. f इज अ इंजेक्टिव्ह फंक्शन. आता सर्जेक्टिव्ह होईल का? 2² 4, 3² 9, 4² 16, 5² 25. परंतु यांच्या बिटवीन पण नंबर आहेत. बरोबर आहे. ते पण नॅचरल नंबर आहेत. 2 3 5 6 7 10 11 12 याप्रमाणे. परंतु त्यांच्या इमेज इकडे आहेत का? त्यांच्या प्री इमेज इकडे नाहीत. बरोबर आहे. म्हणजे इंजेक्टिव्ह आहे परंतु सर्जेक्टिव्ह नाही. जर आपण येथे असं न लिहिता असं लिहिलं 1 2 3 4 5 6 7 याप्रमाणे, तर याप्रमाणे येणार नाही. 1ची इमेज 1 होईल, 2ची इमेज 4 होईल, 2² 4 आणि 3ची इमेज 9 होणार आहे. बाकीच्या एलिमेंटला इमेज येतील का? नाही. म्हणजे कोडोमेनच्या सर्वच एलिमेंटला इमेज येत नसल्यामुळे आपण काय म्हणणार? हे फंक्शन सर्जेक्टिव्ह नाही. बरोबर आहे. 3ची इमेज 9 होईल, 4ची 16 होईल, परंतु 3ची इमेज मिळत नाही आपल्याला, 2ची नाही आहे, 5 6 म्हणजे फक्त ज्या नंबरचे परफेक्ट स्क्वेअर आहेत त्याच इमेज मिळत आहेत. यांच्या इमेज मिळणार नाहीत. त्यामुळे आपण काय लिहिणार? f इज नॉट सर्जेक्टिव्ह. नॉट सर्जेक्टिव्ह बिकॉज every codomain एलिमेंट, प्रत्येक कोडोमेन एलिमेंटची इमेज डोमेनमध्ये आहे का? नाही. एव्हरी कोडोमेन एलिमेंट डज नॉट एक्झिस्ट फ्री इमेज इन डोमेन. म्हणजे या कंडिशनला. बरोबर आहे. स्क्वेअरच्या कंडिशनला अंडर f या कंडिशनला हे जे फंक्शन दिलेलं आहे त्या कंडिशननुसार म्हणजे अंडर f
देअरफॉर एफ इज नॉट सर्जेक्टिव्ह. एफ इज नॉट सर्जेक्टिव्ह. नेक्स्ट, येथे फंक्शन झेड टू झेड आहे, म्हणजे इंटीजर्स टू इंटीजर्स, म्हणजे निगेटिव्ह नंबर आहेत, 0 आहे आणि पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणजे काय इंटीजर्स. पहा झेडचा सेट कसा आहे, सर्व निगेटिव्ह नंबर -3 -2 -1 सर्व पॉझिटिव्ह नंबर आणि 0 पण याप्रमाणे. हा सेट म्हणजे काय, झेडचा सेट म्हणजे इंटीजरचा सेट याप्रमाणे. सर्व निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर आणि 0 म्हणजे काय इंटीजर्स, म्हणजे हा सेट. फंक्शन कसा आहे, झेड टू झेड आहे. पहा एक डोमेनचा सेट असेल आणि एक को डोमेनचा. सपोज हा डोमेन आहे आणि हा सेट आहे को डोमेन. आपल्याला फंक्शन इंजेक्टिव्ह आहे का सर्जेक्टिव्ह आहे हे डिसाईड करायचं आहे. हा सेट को डोमेनचा, हा डोमेनचा. फंक्शन कसं आहे, झेड टू झेड, म्हणजे यामध्ये सर्व एलिमेंट इंटीजर्स आहेत आणि हे पण सर्व एलिमेंट इंटीजर्स आहेत. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स, एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेणार आपण, तर येथे आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर आहे. पहा इंटीजर्स कसे असतील, सपोज -5 पेक्षाही जास्त नंबर आहेत इन्फिनिटीपर्यंत, निगेटिव्ह इन्फिनिटी. -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. बरोबर आहे. त्याप्रमाणे हा पण सेट कसा आहे त्याप्रमाणेच आहे. -5 -4 -3 म्हणजे सर्व इंटीजर्स आपण सपोज या सेटमध्ये लिहिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. पहा एक्सची जी व्हॅल्यू घेतली त्याचा स्क्वेअर इकडे येणार आहे. जर 1 व्हॅल्यू घेतली तर 1चा स्क्वेअर 1 आहे. बरोबर आहे. परंतु -1 जर व्हॅल्यू घेतली आपण, तिचाही स्क्वेअर किती आहे, +1च आहे. जर आपण 2 व्हॅल्यू घेतली तर 2चा स्क्वेअर 4 आहे, कारण इकडे स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 4, परंतु -2चा पण स्क्वेअर किती आहे, 4 आहे. पहा इंटीजर्स असल्यामुळे -3 नंबर येणार आहे आणि +3 पण येणार आहे. बरोबर आहे. इंटीजर्स असल्यामुळे कोणताही नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा निगेटिव्ह नंबर पण आहे आपल्याकडे. सपोज 5 घेतले तर -5 पण आपल्याकडे आहेत, परंतु दोघांचा स्क्वेअर केला तर 25 येतो. बरोबर आहे. म्हणजे याच डोमेनमधील प्रत्येक एलिमेंटच्या इमेज कशा आहेत, सिंगल आहेत का, फक्त एकच इमेज आहे का, 2 इमेज आहेत. बरोबर आहे. 1 to 1 आहे का, नाही. म्हणजे हे फंक्शन इंजेक्टिव्ह नाही, नॉट इंजेक्टिव्ह. बरोबर आहे. आता सर्जेक्टिव्ह आहे का, हा स्क्वेअर आहे. पहा या नंबरचा सपोज -3चा स्क्वेअर घेतला आपण तर तो +9 येईल. बरोबर आहे. -4चा स्क्वेअर घेतला तर +16 येईल. म्हणजे निगेटिव्ह नंबरचा जरी स्क्वेअर घेतला आपण तर निगेटिव्ह येईल का, येणार नाही. म्हणजे या सेटमधील सर्व निगेटिव्ह नंबर या सेटमधील कोणत्याच नंबरचा स्क्वेअर नसणार आहे. बरोबर आहे. कारण इंटीजर्स असल्यामुळे निगेटिव्ह नंबरचा जरी स्क्वेअर घेतला तो पॉझिटिव्ह येईल. म्हणजे येथे निगेटिव्ह व्हॅल्यूची प्री इमेज या सेटमध्ये नसणार आहे. म्हणजे हे फंक्शन इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही. पहा सॉल्व करू. सोल्युशन पहा, प्रथम हे लिहून घ्यायचं आपल्याला. एफ फंक्शन कसं आहे, झेड टू झेड आहे, गिवन बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. आधी आपल्याला हे लिहायचं आहे, लेट एफ ऑफ x1 इक्वल आहे एफ ऑफ x2. देअरफॉर x1 इक्वल आहे x2. देअरफॉर येथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करू आपण. ही टर्म या साईडला आणू. आता याचे फॅक्टर काढू आपण. x1 मायनस x2, एक ब्रॅकेट निगेटिव्ह एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह. बरोबर आहे. इक्वल टू 0. आता कंडिशन विचारात घ्यायची. फंक्शन कसं आहे, झेड टू झेड आहे. पहा निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे हे पण शक्य आहे, हे पण शक्य आहे. बरोबर आहे. देअरफॉर x1 मायनस x2 इक्वल टू 0 और x1 प्लस x2 इक्वल टू 0. यावरून काय मिळेल, x1 इक्वल टू x2 मिळेल और
x1 इक्वल टू मायनस x2. पहा x1 इक्वल टू मायनस x2 याचा अर्थ काय होतो, म्हणजे आपल्याला -2 व्हॅल्यू मिळत आहे आणि 2 पण मिळत आहे, बरोबर आहे. परंतु या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत का, यांचा स्क्वेअर घेतला आपण तर 4च मिळत आहे. -2 आणि +2 समजा घेतले आपण x1 आणि x2, तर -2चा स्क्वेअर 4 मिळेल, 2चा स्क्वेअर 4 मिळेल, परंतु -2 नॉट इक्वल टू 2, बरोबर आहे. याचा अर्थ असा होईल 2 आणि -2 इक्वल आहेत, ते शक्य आहे का, नाही, त्यांचा स्क्वेअर एकच येत आहे. म्हणजे आपण येथे असं लिहिणार, देअरफॉर f दिलेलं फंक्शन इज नॉट इंजेक्टिव्ह. 1 to 1 आहे का, नाही, नॉट इंजेक्टिव्ह. कारण पण लिहा. फॉर एक्झाम्पल उदाहरण दाखवू आपण. फॉर एक्झाम्पल f ऑफ -2, f ऑफ -2 इक्वल f ऑफ 2 येत आहे, बरोबर आहे. f ऑफ -2 इक्वल टू f ऑफ 2, याची व्हॅल्यू किती मिळत आहे, 4 मिळत आहे. बट -2 नॉट इक्वल टू 2, दॅट इज -2 आणि 2 या दोघांची इमेज आपल्याला एकच मिळत आहे. हॅव सेम इमेज इन कोडोमेन. कोडोमेनच्या सेटमध्ये एकच आपल्याला स्क्वेअर मिळत आहे, बरोबर आहे. 1 to 1 आहे का, नाही, म्हणजे नॉट इंजेक्टिव्ह. देअरफॉर f इज नॉट इंजेक्टिव्ह. आता सर्जेक्टिव्ह आहे का, सर्जेक्टिव्हसाठी सर्व निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे कोणत्याच नंबरचा स्क्वेअर होणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे इथे लिहिणार ऑल निगेटिव्ह, हे आपण समजून घेतलेलं आहे, ऑल निगेटिव्ह व्हॅल्यूज, ऑल निगेटिव्ह एलिमेंट्स इन कोडोमेन हॅव नॉट प्री इमेज. या सेटमध्ये आपण इमेज म्हणणार, परंतु या सेटमधील इमेज म्हणजे आपण प्री इमेज म्हणणार. या सेटमधील इमेज आणि या सेटमध्ये आपण प्री इमेज म्हणणार. ऑल निगेटिव्ह एलिमेंट्स इन कोडोमेन हॅव नॉट प्री इमेज इन डोमेन सेट, अंडर f, म्हणजे या फंक्शनच्या कंडिशननुसार अंडर f. देअरफॉर f इज नॉट सर्जेक्टिव्ह. त्यामुळे हे सर्जेक्टिव्ह पण नाही आहे, इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही. नेक्स्ट, दिलेला फंक्शन कसा आहे, रिअल नंबर टू रिअल नंबर आहे. रिअल नंबर कसे असतात, सर्व नंबर म्हणजे काय, रिअल नंबर. फक्त स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर असेल, फक्त एखादा कोणताही नंबर स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर असेल, सपोज 5, याप्रमाणे नंबर असतील निगेटिव्ह साईन स्क्वेअर रूटमध्ये, आणि एखादा नंबर असेल, तर ते नंबर सोडून बाकी सर्व नंबर म्हणजे काय, रिअल नंबर. त्यामध्ये पॉईंटमध्ये पण नंबर असेल, हा पण रिअल नंबर आहे. 1/5 हा पण रिअल नंबर आहे. √3 हा पण नंबर रिअल नंबर आहे, किंवा 1/7 हा पण रिअल नंबर आहे. निगेटिव्ह नंबर ते पण रिअल नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर ते पण रिअल नंबर आहेत. 0 हा पण रिअल नंबर आहे. रिअल नंबर म्हणजे सर्व नंबर जे तुम्हाला माहिती असतील ते सर्व नंबर म्हणजे काय, रिअल नंबर. फक्त निगेटिव्हमध्ये एखादा नंबर असेल आणि स्क्वेअर रूटमध्ये असेल तर तो रिअल नंबर होत नाही, तो होतो इमॅजिनरी नंबर. हे आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिलेलं आहे, इमॅजिनरी नंबर होईल तो. ते नंबर सोडून बाकी सर्व नंबर रिअल नंबर आहेत. f ऑफ x इक्वल टू x². एक डोमेनचा सेट असेल, एक को डोमेनचा सेट असेल. सपोज हा f ऑफ x आणि हे आहे x², बरोबर आहे. पहा एक्सची वेगवेगळी व्हॅल्यू घेऊ आपण. 1, 2, 3, 4 रिअल नंबर आहेत. येथे पण स्क्वेअर पाहिजे. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5. सपोज आता यामध्ये निगेटिव्ह पण नंबर आहेत, कारण रिअल नंबर आहेत. -1, -2, -3, -4 यांचे स्क्वेअर कसे येतील, प्लस येतील. 1
रिअल नंबर असल्यामुळे पॉझिटिव्ह नंबर पण येतील, निगेटिव्ह नंबर पण येतील. पहा क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह येईल, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत -1 -2 -3 या -4 याप्रमाणे निगेटिव्ह इन्फिनिटीपर्यंत ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत, कारण निगेटिव्ह नंबर कोणत्याच नंबरचा स्क्वेअर नसतो, स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह नंबर असतो. म्हणजे यांना आपल्याला काय मिळणार नाही, यांना प्री इमेज या सेटमध्ये मिळणारच नाही. क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच, बरोबर आहे. येथे पण निगेटिव्ह नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर आहेत. म्हणजे येथे पण काय होईल, 1चा स्क्वेअर इकडे 1 मिळेल आणि -1चा स्क्वेअर 1 मिळेल. म्हणजे येथे काय होईल, 1चा पण स्क्वेअर 1 मिळेल, -1चा पण स्क्वेअर 1च मिळणार आहे. म्हणजे 1 1 पण फंक्शन नाही आणि ऑन टू पण नाही, म्हणजे इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही. याप्रमाणे पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, हे आधी लिहून घ्या. R2R गिवन बाय f of x इक्वल टू x स्क्वेअर. लेट f of x1 इक्वल आहे f of x2. फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय, x1 इक्वल आहे x2. येथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करू आपण. म्हणजे x1 स्क्वेअर इक्वल आहे x2 स्क्वेअर, बरोबर आहे. हे या साईडला आणू. म्हणजे x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर इक्वल टू 0 होईल. फॅक्टर काढू आपण. x1 मायनस x2 हा एक ब्रॅकेट आणि x1 प्लस x2 हा एक ब्रॅकेट. म्हणजेच काय, हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इक्वल टू 0. x1 इक्वल टू x2 होईल, यावरून मिळेल आपल्याला. आणि यावरून काय मिळेल, और x1 इक्वल टू मायनस x2. म्हणजे याचा अर्थ काय होतो, या सेटमधील x1 व्हॅल्यू घेतली आणि -x2 घेतली, म्हणजे -2 घेतले आणि +2 घेतले तरी आपल्याला इकडे एकच इमेज मिळत आहे स्क्वेअर केला तर, बरोबर आहे. कारण स्क्वेअर आहे. f ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण -2 घेतली, एक्सची व्हॅल्यू पुन्हा 2 घेणार आपण, कारण रिअल नंबर आहेत. दोन्ही पण नंबर घेऊ शकतो आपण, हे दोन्ही रिअल नंबर आहेत. परंतु त्यांची इमेज आपल्याला एकच मिळत आहे, बरोबर आहे. याचा अर्थ असा होईल. क्वेश्चन 2 प्रमाणेच आहे. देअरफॉर f इज नॉट इंजेक्टिव्ह. म्हणजे 1 to 1 नाही आहे, f इज नॉट इंजेक्टिव्ह. रिझन तेच लिहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल f ऑफ -2 इक्वल आहे f ऑफ 2 इक्वल आहे 4. म्हणजेच काय, -2 and 2 have सेम इमेज आहे. दोघांची इमेज एकच आहे. 1 to 1 आहे का, प्रत्येकाची एक आहे का, नाही. -2 आणि 2 हॅव सेम इमेज. देअरफॉर f इज नॉट इंजेक्टिव्ह. अँड ऑल्सो कोडोमेनच्या सेटमध्ये निगेटिव्ह नंबर पण आहेत, कारण रिअल नंबर आहेत ते. इन कोडोमेन सेट देर आर निगेटिव्ह एलिमेंट्स. जे निगेटिव्ह एलिमेंट आहेत त्यांना आर नॉट इमेज have not image in domain under f. म्हणजे या कंडिशननुसार आपल्याला काय मिळेल, कोडोमेनच्या सेटमध्ये ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्यांना आपल्याला इमेज मिळत नाही आहे, बरोबर आहे. कारण स्क्वेअर कोणताच निगेटिव्ह नसतो. कोडोमेनच्या सेटमध्ये -5 आहेत, परंतु कोणत्याच या f ऑफ एक्सची अशी कोणती व्हॅल्यू घेणार आपण की त्याचा स्क्वेअर केल्यानंतर -5 येईल. निगेटिव्ह स्क्वेअर केल्यावर कधी पण पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह नंबर मिळणारच नाही आपल्याला. त्यामुळे निगेटिव्ह जे नंबर आहेत त्यांना आपल्याला इमेज नाही आहे डोमेनमध्ये, बरोबर आहे. कोडोमेनच्या निगेटिव्ह एलिमेंटला डोमेनच्या सेटमध्ये इमेज नसल्यामुळे हे कसं आहे, नॉट सर्जेक्टिव्ह. देअरफॉर f इज नॉट सर्जेक्टिव्ह.
इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही. किंवा असंही लिहू शकता तुम्ही, सिन्स एक्स स्क्वेअर ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे 0पेक्षा. बरोबर आहे. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे कोडोमेनच्या सेटमध्ये एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू कधी पण कशी येईल, 0 असेल किंवा 0पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल. बरोबर आहे. याचाच अर्थ हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, n to n आहे. फंक्शन कसं आहे, n to n म्हणजे डोमेन आणि कोडोमेन यांचे एलिमेंट्स कसे आहेत, नॅचरल नंबर आहेत. n to n आहे. हा पण सेट नॅचरल नंबरचा आहे, हा पण सेट नॅचरल नंबर. नॅचरल म्हणजे सर्व पॉझिटिव्ह, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे. पहा सर्व नंबर आपल्याला येथे लिहिणं शक्य नाही आहे, याप्रमाणे नंबर असतील. बरोबर आहे. दोन्ही पण सेट नॅचरल नंबरचे आहेत. कंडिशन काय आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब. पहा एफ ऑफ एक्सची आपण वेगवेगळी व्हॅल्यू घेतली तर एक्स क्यूबची व्हॅल्यू आपल्याला या सेटमध्ये मिळणार आहे. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली आपण तर 1चा क्यूब पाहिजे आपल्याला. 1चा क्यूब 1. बरोबर आहे. 2चा क्यूब 2 × 2 × 2 8 होईल. 3चा क्यूब, प्रत्येकाला आपल्याला क्यूब घेता येईल आणि तो क्यूब या सेटमध्ये असणार आहे. 3चा क्यूब 27 पुढे मिळेल आपल्याला. बरोबर आहे. 4चा क्यूब 4 × 4 × 4 म्हणजे 64 पुढे मिळेल आपल्याला. प्रत्येक एलिमेंटची इमेज आपल्याला पुढे मिळणार आहे क्यूब केल्यानंतर. बरोबर आहे. परंतु हे जे नंबर आहेत हे असेच राहत आहेत. यांना इकडे प्री इमेज आहे का, नाही. बरोबर आहे. म्हणजे यांचं क्यूब रूट घेतलं तर ते पॉईंटमध्ये येईल, परंतु पॉईंटमधील नंबर नॅचरल नंबर नाहीत. म्हणजे हे फंक्शन कसं आहे, इंजेक्टिव्ह आहे. प्रत्येकाची इमेज इकडे मिळत आहे आपल्याला. या सेटमधील डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे, परंतु कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज नाही. म्हणजे हे फंक्शन इंजेक्टिव्ह आहे परंतु सर्जेक्टिव्ह नाही. सॉल्व करूया. पहा सोल्युशन. फंक्शन कसं आहे, नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर आहे गिवन बाय, आणि फंक्शन आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब. लेट एफ ऑफ x1 ही व्हॅल्यू इक्वल आहे एफ ऑफ x2 हे लक्षात ठेवा. देअरफॉर x1 इक्वल आहे x2. येथे क्यूब आहे त्यामुळे आपण क्यूब करू. x1चा क्यूब इक्वल आहे x2चा क्यूब. हे या साईडला आणू आपण. x1 क्यूब मायनस x2 क्यूब इक्वल टू 0 होईल. बरोबर आहे. पहा ए मायनस बी ए प्लस बी करता येईल का, नाही, कारण येथे क्यूब आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला नाही. येथे फॉर्म्युला कोणता अप्लाय होईल, ए क्यूब मायनस बी क्यूब. तो फॉर्म्युला कसा आहे, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. याप्रमाणे फॉर्म्युला आहे. फॅक्टर काय मिळतील आपल्याला, ए मायनस बी म्हणजे x1 मायनस x2 आणि इकडे x1 स्क्वेअर प्लस x1 इंटू x2 आणि प्लस x2चा स्क्वेअर याप्रमाणे इक्वल टू 0. यावरून काय होईल, हा ब्रॅकेट इक्वल टू 0 किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0, परंतु नॅचरल नंबर असल्यामुळे ही व्हॅल्यू 0 मिळत नाही आपल्याला. बरोबर आहे. येथे लिहिणार देअरफॉर x1 इक्वल टू x2. हे काय आहे, नॅचरल नंबर आहेत. येथे लिहिणार, येथे लिहा x1 आणि x2 हे कसे आहेत, नॅचरल नंबर आहेत. त्यामुळे आपल्याला हा ब्रॅकेट घेता येणार नाही इक्वल टू 0. बरोबर आहे. कारण कोणत्याच नॅचरल नंबरची ॲडिशन आपल्याला 0 मिळणार नाही. x1 इक्वल टू x2. यावरून काय मिळेल, x1 मायनस x2 इक्वल टू 0 मायनस 1. बरोबर आहे. म्हणजेच काय, x1 इक्वल टू x2. x1 इक्वल टू x2 आलं की आपण काय लिहिणार, इंजेक्टिव्ह फंक्शन. म्हणजेच काय, प्रत्येक एलिमेंटला तिकडे इमेज आहे. आपण लिहिणार देअरफॉर एफ इज इंजेक्टिव्ह. एफ इज इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणजे 1 1 फंक्शन आहे. सर्जेक्टिव्ह आहे का, नाही. कशामुळे, कारण नॅचरल नंबर आहेत. येथे क्यूब आहे
बरोबर आहे. सर्वच एलिमेंटचा क्यूब रूट नॅचरल नंबरमध्ये मिळेल का? नाही. येथे लिहिणार आपण सम एलिमेंट्स इन कोडोमेन. Some elements in codomain have not. Some elements in codomain are not. Some elements in codomain are not cubes of domain elements. कोडोमेनच्या एलिमेंटमधील प्रत्येक एलिमेंट क्यूब आहे का? डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटचा नाही. म्हणजे काही एलिमेंट तसेच राहत आहेत. बरोबर आहे. देअरफॉर एफ इज नॉट सर्जेक्टिव्ह. एफ इज नॉट सर्जेक्टिव्ह. इंजेक्टिव्ह आहे परंतु सर्जेक्टिव्ह नाही. इज इंजेक्टिव्ह. याप्रमाणे सब क्वेश्चन थर्डमध्ये आपण रिअल टू रिअल परंतु येथे एक्स स्क्वेअर होता. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब येथे आहे, परंतु क्वेश्चन नंबर थर्डमध्ये येथे स्क्वेअर होता. बरोबर आहे. तेथे पण फंक्शन कसं होतं? रिअल टू रिअल होतं. त्यावेळी स्क्वेअर जर असेल आणि रिअल टू रिअल असेल तर नॉट इंजेक्टिव्ह, नॉट सर्जेक्टिव्ह, नॉट इंजेक्टिव्ह आणि नॉट सर्जेक्टिव्ह याप्रमाणे आपल्याला आन्सर मिळालेलं होतं. बरोबर आहे. सर्जेक्टिव्ह. परंतु रिअल टू रिअल असेल आणि फंक्शन याप्रमाणे असेल एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब तर फंक्शन इंजेक्टिव्ह पण असते, इंजेक्टिव्ह आणि फंक्शन सर्जेक्टिव्ह पण असते. हे लक्षात राहू द्या. सर्जेक्टिव्ह का येईल आणि इंजेक्टिव्ह का येईल? दोन सेट काढू आपण. हा डोमेनचा आणि हा सेट आहे कोडोमेनचा. बरोबर आहे. आता रिअल टू रिअल आहे. रिअल म्हणजे सर्व नंबर. निगेटिव्ह नंबर असतील सपोज -1, -2, -3, -4 याप्रमाणे सर्व निगेटिव्ह नंबर. 0 पण असेल यामध्ये. सर्व पॉझिटिव्ह नंबर पण असतील. पुन्हा 0 पण असेल 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे. हे पण नंबर असतील √1, √2, √3, √4, √5 म्हणजे नंबर लाईनवरील सपोज 7 घेतले आणि येथे 8. 7 आणि 8मधील किती नंबर आहेत? पॉईंटमध्ये भरपूर नंबर आहेत. ते पण सर्व नंबर असतील म्हणजे पॉईंटमधले पण नंबर असतील. बरोबर आहे. नंबर लाईनवरील सर्व प्रत्येक नंबर येथे असणार आहे या सेटमध्ये आणि या सेटमध्ये पण. कंडिशन काय आहे? एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब. जर येथे 1 घेतला आपण तर 1चा क्यूब आपल्याला 1 मिळेल. 2 घेतला तर 2चा क्यूब 8 मिळेल. जर 3 घेतले आपण 3चा क्यूब 27 याप्रमाणे. बरोबर आहे. 3चा क्यूब पण मिळेल आपल्याला. इकडे जेवढे नंबर आहेत तेवढेच नंबर इकडे पण आहेत. जर √5 घ्यायचं आपल्याला तर ती पण व्हॅल्यू इकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे इकडला प्रत्येक एलिमेंट इकडे काय होईल? 1 to 1 होईल. बरोबर आहे. आणि इकडला प्रत्येक एलिमेंट इकडे पण प्री इमेज तयार करणार आहे. कारण येथे पण सर्व नंबर आहेत, येथे पण सर्व नंबर आहेत. म्हणजे याची मॅपिंग इकडे पण होईल आणि याची मॅपिंग इकडे पण होईल. म्हणजे काय येईल? इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह दोन्ही पण फंक्शन यामध्ये असतील. पहा प्रथम हे लिहून घ्या. रिअल टू रिअल गिवन बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब आहे. बरोबर आहे. लेट आपल्याला काय घ्यायचं आहे? एफ ऑफ x1 इक्वल आहे एफ ऑफ x2. हे आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजेच काय? x1 इक्वल असायला पाहिजे x2. बरोबर आहे. येथे क्यूब असल्यामुळे क्यूब करू आपण. x1चा क्यूब इक्वल आहे x2 क्यूब. हे या साईडला आणू आपण. x1 क्यूब मायनस x2 क्यूब इक्वल आहे 0. फॅक्टर काढू आपण. क्यूब असल्यामुळे एक ब्रॅकेट x1 मायनस x2 a मायनस b. येथे a स्क्वेअर म्हणजे x1 स्क्वेअर प्लस ab म्हणजे x1 x2 आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे x2 स्क्वेअर इक्वल टू 0. पहा हे रिअल नंबर आहेत परंतु हे शक्य आहे का असं? इथे स्क्वेअर आहे आणि हा ब्रॅकेट क्लोज आहे.
पण असं शक्य आहे का? या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 येईल का? येणार नाही. कशामुळे? सपोज हा -1 घेतला, हा +1 घेतला, -1 + 1 0 होतील, परंतु त्यांचा मल्टिप्लिकेशन 0 येईल का? कारण येथे जी व्हॅल्यू आहे त्या दोन्ही व्हॅल्यू येथे आहेत आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. -5 घेतले आणि +5 घेतले, हे कॅन्सल होतील. बरोबर आहे. आणि पुन्हा यांचा मल्टिप्लिकेशन केला आपण, -5 + 5 -25 होईल. म्हणजे ही टर्म आपली 0 येणं शक्य नाही आहे. बरोबर आहे. देअरफॉर आपण काय लिहिणार? x1 आणि x2 बिलॉंग्स टू रिअल नंबर. म्हणजे एवढा ब्रॅकेट 0 येणं शक्य नाही आहे. म्हणजे हा ब्रॅकेट 0 येईल, x1 = x2, किंवा हा ब्रॅकेट आधी लिहून घ्या. ही व्हॅल्यू किती आहे? 0. या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0, याची 0 येणार नाही. देअरफॉर x1ची व्हॅल्यू x2. बरोबर आहे. x1 = x2 म्हणजे काय? प्रत्येकाला मॅपिंग आहे, प्रत्येकाची इमेज आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? देअरफॉर f इज इंजेक्टिव्ह. पहा, क्यूब असेल तर हे फंक्शन इंजेक्टिव्ह असते आणि स्क्वेअर असेल तर हे फंक्शन कसं असते? इंजेक्टिव्ह पण नसते आणि सर्जेक्टिव्ह पण नसते. क्यूब असेल तर इंजेक्टिव्ह पण आहे आणि सर्जेक्टिव्ह पण आहे. f इज इंजेक्टिव्ह फंक्शन. Since domain and codomain contains real numbers, real elements किंवा numbers, real numbers. जेवढे एलिमेंट पाहिजे आपल्याला तेवढे त्या सेटमध्ये पण आहेत, ते पण रिअल नंबर. जेवढे पाहिजेत तेवढे इकडे पण आहेत. Since domain and codomain contains real numbers, therefore f is surjective function. पहा मित्रांनो, रिअल टू रिअल, परंतु f(x) = x² असेल आणि रिअल टू रिअल परंतु f(x) = x³ असेल, तर हे फंक्शन कसं आहे? इंजेक्टिव्ह पण आहे, इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह पण आहे. कारण क्यूब रूट पॉईंटमध्ये काही मिळतील आपल्याला, ते इकडे आहेत. बरोबर आहे. इकडे सर्व नंबर आहेत, इकडे सर्व नंबर आहेत. क्यूब रूट घेतला आपण तर इकडे मिळेल आपल्याला, इकडल्या एलिमेंटचा क्यूब इकडे मिळेल आणि इकडल्या एलिमेंटचं क्यूब रूट इकडे मिळेल आपल्याला. बरोबर आहे. x³ व्हॅल्यू इकडे मिळेल आणि xची व्हॅल्यू इकडे मिळेल. परंतु येथे काय होईल? स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे काय होईल? म्हणजे या सेटमधील प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर आपल्याला इकडे मिळणार आहे. परंतु इकडे काही निगेटिव्ह पण नंबर आहेत, कारण या सेटमध्ये रिअल नंबर असल्यामुळे सर्व नंबर आहेत. निगेटिव्ह नंबर पण आहेत, -1 -2 -3 इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे. -इन्फिनिटीपर्यंत. परंतु स्क्वेअर आहे, म्हणजे कोणत्याच नंबरचा स्क्वेअर -1 होईल का? होणार नाही. -2 होईल का? होणार नाही. -3 होईल का? होणार नाही. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू जर आपण सपोज -1 घेतली, सपोज एक्सची व्हॅल्यू आपण कोणताही निगेटिव्ह नंबर घेतला किंवा पॉझिटिव्ह नंबर घेतला तर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्हमध्ये मिळेल का? नाही. म्हणजे निगेटिव्ह नंबरला आपल्याला इमेजेस मिळत नाहीत. त्यामुळे R2R असेल परंतु x² असेल तर हे फंक्शन कसं येणार आहे? इंजेक्टिव्ह पण येणार नाही आणि सर्जेक्टिव्ह पण येणार नाही. ते फंक्शन इंजेक्टिव्ह पण येणार नाही आणि सर्जेक्टिव्ह पण येणार नाही. इंजेक्टिव्ह काय येणार नाही? कारण -1 आणि +1, येथे -1 पण आहे, +1 पण आहे. निगेटिव्ह नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर आहेत. -5 आहे, +5 पण आहे. परंतु यांची एकच स्क्वेअर मिळेल आपल्याला, 25. बरोबर आहे. याचा एकच स्क्वेअर मिळेल आपल्याला, -1 + 1चा +1. म्हणजे इकडे मेनी टू वन इमेज मिळत आहे, 1 to 1 मिळत नाही. म्हणजे इंजेक्टिव्ह पण नाही आणि सर्जेक्टिव्ह पण नाही स्क्वेअर असेल तर, आणि रिअल असेल तर. हे कसं होईल? सर्जेक्टिव्ह पण होईल आणि इंजेक्टिव्ह पण होईल क्यूब असेल तर. हे लक्षात राहू द्या.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.